ओम श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचं स्वामी संदेश आणि संस्कृती या चॅनलवर मनापासून स्वागत. तुम्हाला गुप्त नवरात्राबद्दल काही माहिती आहे का? चला आपण आज गुप्त नवरात्राबद्दल बोलूया. गुप्त नवरात्र ही वर्षातून 2 वेळा येते. पहिली माघ महिना आणि दुसरी आषाढ महिना. माघ महिन्यातील गुप्त नवरात्र जानेवारी फेब्रुवारीमध्ये, तर आषाढ महिन्यातील नवरात्र जून जुलै महिन्यात येते. नवरात्र ही गुप्त का असते, तर या काळात केली जाणारी देवीची उपासना आणि तंत्रसाधना गुप्त ठेवली जाते. या दिवसात देवीची 10 महाविद्यांची म्हणजे गूढ रूपांची पूजा व तंत्रसाधना केली जाते. ही पूजा व साधना गुप्त ठेवली जाते म्हणून गुप्त नवरात्र असे म्हणतात. असे मानतात की यावेळी केलेली पूजा गुप्त राहिल्यास तिचे फळ लवकर व अधिक मिळते. वर्षातून येणाऱ्या 4 नवरात्रींपैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रसिद्ध आहेत. गुप्त नवरात्राबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. गुप्त नवरात्रीच्या काळात कोणाचेही वाईट चिंतू नये. रोज सायंकाळी देवीच्या समोर दिवा लावून ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. या काळात निसर्गात महत्त्वपूर्ण बदल होतात. वातावरणात आर्द्रता वाढते आणि एका विशिष्ट प्रकारची ऊर्जा संचारते. या काळात वैश्विक शक्ती अत्यंत सक्रिय असतात, ज्यामुळे साधकांना निसर्गाच्या रौद्र ऊर्जेशी थेट जोडले जाण्याची संधी मिळते. ही नवरात्र प्रामुख्याने सांसारिक जीवनातील मोठे अडथळे दूर करण्यासाठी व कोणत्याही प्रकारची नकारात्मकता यावर उपाय शोधण्यासाठी उपयुक्त ठरते. 15 जुलै ते 23 जुलैपर्यंत असणारी गुप्त नवरात्र आपल्याला पूजायची असेल तर ह्या गोष्टींचे पालन करावे लागेल. या 9 दिवसात सात्विक आहार, पूर्ण संयम आणि ब्रह्मचर्याचे पालन. 9 दिवसात अखंड दिवा प्रज्वलित करून शाश्वत शक्तीची पूजा उपासना केली जाते. आध्यात्मिक वाढ, समृद्धी आणि देवी दुर्गेचा दिव्य आशीर्वाद या नवरात्रीत फळतात असा विश्वास आहे. बघू आता स्वामी विचार. स्वामी सांगतात, सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा. स्वामी सदैव सोबत आहेत. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळतं आणि चूक नसताना निघून जातं. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाचीच चव सांगत बसतो. खोट्यांच्या पंगतीला बसण्यापेक्षा खऱ्याच्या संगतीला उपाशी बसलेलं कधीही चांगलंच. स्वामी म्हणतात, तुझं नशीब तुला खूप उशिरा फळ देत आहे. त्यामुळे तुला लोक कमी लेखतात, पण लक्षात ठेव, उशिरा येणारा दिवस हा कायम मोठा असतो. श्री स्वामी समर्थ.